आम्ही आता सध्या व्हिएतनाम देशामधल्या तानाबाला या प्रसिद्ध टेकडीवर आहोत. इथे यायचं म्हटलं तर खूप उंचावर आहे. रोपवे बहुतेक दिसत नाहीत ना. रोपवेवरनं यावं लागतं इथं खूप उंचावर. आणि जिथे खरं तर काही सुविधा नाही तिथेही हे सरकारी अधिपत्याखाली सरकारी नियंत्रणात ते बौद्ध विहार आहेत. बुद्धाचा विचार पोहोचला पाहिजे म्हणून ही त्यांची सरकारची धडपड. मला सहज आठवलं की आमच्याही रामदिगी, ज्याला आपण संगारामगिरी म्हणतो, खरं तर त्याला रामदिगी म्हणतात लोक, तिथेही अशाच प्रकारचं खरं तर हे निसर्गाचं दिलेलं वरदान आहे आणि सरकारला तेही बंद करायचं आहे. तुम्ही बघा सुरेश, इकडे येऊन बघा, इथं बघा, इथे बुद्धाची केवढी मोठी मूर्ती आहे. तुम्हाला बुद्धाचा मुखाचा भाग, मुखदर्शन होत असेल बघा, मुखाचा भाग तुम्हाला दिसत असेल. हे सगळं तिथल्या व्हिएतनामच्या लोकांनी खरं तर अशा पद्धतीनं बुद्धाचे विचार, बुद्धाचा धम्म टिकवून ठेवलेला आहे. आमच्याकडे मात्र सगळी उदासीनता आहे. या निमित्तानं मला आज ते आठवलं.